नमस्कार मित्रांनो, हरीश एस वानखेडे नावाचे JNUमधले सहयोगी प्राध्यापक आहेत. ते चित्रपटाविषयी असं म्हणतात की चित्रपटातून द्वेष प्रसार हा नियोजनबद्ध अजेंडा झालेला आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीने सिनेमा बनत होते आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम असा कसलाही अजेंडा नव्हता, तर चित्रपट हे वेगवेगळ्या नायकावर बनवले जातात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फाळणी झाल्यानंतरसुद्धा भारतमध्ये जो मुस्लिम देश होता त्याचा फारसा फरक या चित्रपटसृष्टीवर झाला नाही. त्यावेळीसुद्धा फार चांगल्या पद्धतीने सिनेमा निघाले, ज्याला गंगा जमुनी तहजीब म्हणतात. पण अलीकडच्या काळामध्ये जे ह्या 5-10 वर्षात चित्रपट निघाले, त्यातून हिंदू मुस्लिम देश पुन्हा उफाळून आला. तर ते असं म्हणतात की काश्मीर फाईल, छावा, धुरंधर सारख्या चित्रपटातून मुस्लिम व्यक्तिरेखांना निर्दयी, हिंसक किंवा समाजासाठी धोकेदायक असं रेखाटलं गेलं. आता खरं तर हा जो द काश्मीर फाईल्स आहे हा वास्तवावर आधारित चित्रपट आहे. कारण 90च्या दशकामध्ये ज्या जम्मू काश्मीरमध्ये पंडितांना ज्या पद्धतीने तिथून हाकलण्यात आलं आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले, त्यांच्या प्रॉपर्टी, त्यांच्या जमिनी, त्यांचे बागबगीचे ज्या पद्धतीने मुस्लिमांनी हिसकून घेतले आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणात या लोकांना पलायन करावं लागलं. मग ते चित्र जर समजा आज दाखवण्यात येत असेल आणि ते वास्तव असेल, तर मग त्याच मुस्लिम देश कसं काय येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे छावा हा जो चित्रपट आहे तो महाराज संभाजी यांच्यावर आधारित आहे. जर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अटक करून त्यांचा छळ करून त्यांचा वध केला असेल आणि ते चित्र आज त्या सिनेमाद्वारे दाखवण्यात आलं असेल आणि इतिहासात त्याला खरेपणाची मान्यता आहे आणि इतिहास असं सांगतो. विशेष म्हणजे औरंगजेबांचे काळामध्ये जे इतिहासकार झाले त्यांनीसुद्धा ही गोष्ट कबूल केली आणि त्या काळात इंग्रजसुद्धा ह्या देशामध्ये पोर्तुगीज, फ्रेंच होते आणि त्यांच्यासुद्धा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे की ही घटना खरी आहे. मग खऱ्या घटनेवर जर सिनेमा निघाला तर मग त्यात मुस्लिम देश कसा येतो. त्याच पद्धतीने धुरंधर चित्रपटसुद्धा अशा पद्धतीने काही चित्रण आहे. मग असे जे चित्रण खरं असेल आणि ते दाखवण्यात आलं असेल तर मग ह्या वानखेडे साहेबांना या चित्रपटामध्ये विद्वेष पसरलेला आहे आणि हा नियोजनबद्ध अजेंडा आहे असं कसं काय वाटतं. आता पुढे जर आपण नीट बघितलं तर असं लक्षात येईल, इतिहासात जे घडलं ते सिनेमात मांडलं तर त्यात ध्रुवीकरण घातक शस्त्र कसं झालं आणि विशेष म्हणजे त्यांनी मुस्लिम सम्राटांना, व्यक्तिरेखांना केवळ आक्रमक किंवा धार्मिक कट्टरपंथ न दाखवता त्यांना संस्कृतीचे रक्षण करते व सहिष्णु शासक म्हणून सादर केलं. ही गोष्ट त्यांना मान्य आहे. म्हणजे जे मुस्लिम आक्रमक होते त्यांनी ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस केला, हिंदूंचे धर्मांतरण केले आणि हिंदू समाजाला किंवा एकूण भारतीय समाजाला ज्या पद्धतीने त्यांच्या अत्याचाराला बळी पडावं लागलं ते चित्र न करता वरवरचं सहिष्णु शासन म्हणून आणि संस्कृतीचे रक्षण करून त्या चित्रपटाने केलं, म्हणून ते चित्रपट उत्तम आहेत. आता मुळात जे मुघल आले, जे पठाण आले, जे तुर्क आले, यांनी ह्या देशाची संस्कृतीचं रक्षण कसं केले हा प्रश्न वानखेडे साहेबांना कसा पडला नाही. आता परत ते पुढे म्हणतात की समन्वयिक कालखंड म्हणून मेहबूब खान यांचा हुमायून चित्रपटात सम्राट आणि त्यांचे राजपूत सरदार यांचेतील सौंदर्यपूर्ण संबंध ज्या प्रकारे दाखवले आहेत ते आजच्या इतिहासाच्या विकृत मांडणीला चपराक देणार आहेत. वजात मिर्झा यांच्या शेहनशाह बाबरमध्ये बाबरला एक विद्वान आक्रमक नाही तर या भूमीवर प्रेम करणारा, तिला समृद्ध करू पाहणारा राजा म्हणून दाखवले आहे. आता हे जरी दाखवलं असेल आणि जर वानखेडे साहेबांना ही गोष्ट उत्तम वाटली असेल, त्यांना ही गंगा जमुनी तहजीब वाटत असेल, पण वास्तविक बाबर असा होता का? इतिहासामध्ये त्याचं चित्र असं नाही. आणि विशेष म्हणजे बाबरनामामध्ये मित्र हो हाच बाबर असं म्हणतो की भारत हा वृक्ष भकास
असा देश आहे आणि ह्या देशात अनार अंगूर फुलांच्या बागा नाही. भारतीय लोकांनाही तो दरिद्री भुके कंगाल असं म्हणतो. आणि त्याने या ठिकाणी मोगल साम्राज्य उभं केलं. त्यावेळेस प्रचंड प्रमाणात आक्रमण केलं आणि अयोध्या मंदिर जे रामाचं जन्मस्थान आहे ते पाडण्यामध्ये याचाच एका वजिराचा मोठ्या प्रमाणात हात होता. आणि हे सगळे इतिहासाला मान्य आहे. मग असा इतिहास एखादा चित्रपटात दाखवला तर तो कसं काय अतिरंजित ठरतो आणि त्यामुळे मुस्लिमांचा कसा विद्वेष होतो असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना असं म्हणायचं आहे, काही चित्रपट निर्माते अद्यापही निधर्मी वारशाचा दिवा तेवता ठेवत आहे. माय नेम इज खान हा चित्रपट मुस्लिम व्यक्तीच्या अस्मितेचा आणि त्यांच्या देशप्रेमाचा संघर्ष अत्यंत संवेदनशीलपणे मांडतो. गली बॉयमधील मुरादची भूमिका एका सामान्य मुस्लिम तरुणाचे स्वप्न आणि त्यांच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करते, जी कोणतीही धार्मिक कट्टरपंथीची मुक्त आहे. इम्तियाज अली यांच्या अलीकडचा मैं वापस आऊंगा सारखा प्रयोगी याच परंपरेचा भाग आहे. म्हणजे मुस्लिम व्यक्तींना जर उत्तम दाखवलं, मुस्लिम व्यक्तींना सज्जन दाखवलं तर तो चित्रपट उत्तम आहे. आणि त्यामुळे भारताची गंगा जमुनी तहजीब एकदम चांगली आहे आणि हा देश सेक्युलर राहतो, तो धर्मनिरपेक्ष राहतो असं यांना म्हणायचं आहे. म्हणजे इतिहासामध्ये जे घडलेलं आहे ते तुम्ही मांडू नका. आणि जे नाही, बाबराने जे काही केलं नाही, बाबर खूप चांगला नव्हता असं असूनही बाबराला मात्र तुम्ही चांगलं ठरवायचं, औरंगजेबाला सुद्धा तुम्ही चांगलं ठरवायचं. म्हणजे इतिहासातल्या जे आक्रमक व्यक्ती असतील, ज्यांनी ह्या देशावर अनेक अत्याचार केले, इथल्या प्रजेला सळकुळपूर सोडले आणि त्यांना बळजबरीने इस्लाम धर्माची दीक्षा दिली, त्यासाठी यांनी मोठ्या प्रमाणात गावोनगाव जाळले, कत्तली केल्या. अशा लोकांना सिनेमामध्ये जर तुम्ही चांगलं दाखवलं तर वानखेडे साहेबांना ते मंजूर आहे. पण जर सत्य दाखवलं मग ते सत्य काश्मीर फाईलसारखं असेल, ज्या ठिकाणी पंडितांना 5 लाख पंडितांना पलायन करावं लागलं, त्यांच्यावर अत्याचार झाले. आणि छावा ह्या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा अत्याचार करत त्यांचा वध औरंगजेबाने केला. त्याचप्रकारे शीख जे गुरु होते त्यांच्याही औरंगजेबाने हत्या केल्या. ते तुम्ही दाखवायचं नाही, तुम्ही गोडगोड आणि छान छान दाखवायचं असं वानखेडे साहेबांना अभिप्रेत आहे. म्हणजे ही त्यांची धर्मनिरपेक्षची चौकट आहे आणि तिला धक्का बसला, त्यासाठी काही सच्चाई बाहेर आली की तो द्वेष प्रसार मुस्लिमांविरुद्ध ठरतो आणि हिंदू मुस्लिम यांची जी गंगा जमुनी तहजीब आहे तिला धक्का लागतो असं यांना म्हणायचं आहे. मग त्यासाठी सत्याची मोडतोड, इतिहासाची वास्तविक घटना या सगळ्यांना मुरड घालायची आणि सगळं वरवरचं आणि छान छान खोटं चित्रपट निर्माण करायचे आणि लोकांना त्या ठिकाणी ते दाखवायचे. म्हणजे मग वानखेडे साहेब खुश होतील असा हा सगळा मामला आहे. नमस्कार.